नमस्कार, स्वागत आहे आपलं मित्र चॅनलमध्ये. इथे मी 12 घरांची चेन विणलेली आहे. इथे आपल्याला हा गोल राऊंड 12 चेनचा विणल्यानंतर पुढे 3 चेन इथे विणायचे आहेत. पुढे आपल्याला या खालील चेनच्या घरामध्येच चेनच्या घरासह दुसरा क्रोशिया, त्यानंतर हे तिसरा क्रोशिया, हा चौथा क्रोशिया आणि हा पाचवा. 5 क्रोशिया एकत्र विणायचे आहेत. इथून आपल्याला पहिल्या घरातील ह्या चेनच्या घरामधून ही चेन विणून घ्यायची आहे आणि हे 5 क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन बनवायचे. सेम याचप्रमाणे खाली एक चेनचं घर सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये हे 5 क्रोशिया सेम मागील प्रमाणेच इथे आपल्याला ह्या पहिल्या चेनच्या घरामध्ये, पहिल्या क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि हे एकत्र विणून घ्यायचं आहे. सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत. खाली एक चेनचं घर सोडायचं आहे आणि सेम याचप्रमाणे पुढील 5 क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत. अशी एकूण आपल्याला 6 क्रोशियांची घरं इथं विणून घ्यायची आहेत. 6 क्रोशियांची घरं विणून झाल्यानंतर इथे आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील ह्या चेनच्या घरामध्ये पण चेन विणायची आहे. एक चेनचं घर साईडचं सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला सलग 3 चेन विणल्यानंतर त्याच चेनच्या घरामध्ये सलग या चेनच्या घरासह 2 क्रोशिया इथं विणायचे आहेत. 1 2 3 क्रोशिया आहे विणल्यानंतर इथे आपल्याला एक चेन बनवायची आहे. पुढील ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला परत 3 क्रोशिया सेम याचप्रमाणे विणायचे आहेत. सेम मध्यभागी एक चेन बनवायची आहे. इथे याचप्रमाणे एक चेनचं घर सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणे सेम आपल्याला इथे 3 क्रोशिया इथं विणायचे आहेत. सेम मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 3 क्रोशिया मध्ये एक चेनचं घर सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये इथं विणून घ्यायचे आहे. सेम हे पूर्ण ह्या राऊंडला विणून घ्यायचं आहे. या राऊंड नंतर पुढे आपल्याला परत इथे एकूण 5 चेन विणायचे आहेत. आपल्याला ह्या चेनच्या मध्यभागी ही चेन विणायची आहे. सेम पुढे 5 चेन विणायचे आहेत. पुढील ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. सेम पूर्ण हे राऊंडला अशा 5-5 चेन विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणत घ्यायची आहे. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 2 क्रोशिया इथं विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 3 चेन बनवायचे. सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला मध्यभागी चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. एक चेन मध्यभागी बनवायची आहे आणि त्याच घरामध्ये पुढील 2 क्रोशिया इथं विणायचे आहेत. पुढे परत 3 चेन बनवायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढील मध्यभागील चेनच्या घरामध्ये एक क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी चेन बनवायची आहे. त्याच घरामध्ये पुढील 2 क्रोशिया इथं विणायचे आहेत. सेम याचप्रमाणे परत 3 चेन बनवायचे आहेत आणि मागील प्रमाणे सेम आपल्याला पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. पुढे आपल्याला या स्टेपमध्ये ह्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. त्याच घरामध्ये पुढील क्रोशिया पण विणायचा आहे. 2 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला एक चेन बनवायची आहे. 2 क्रोशियाची घरं सोडायची आहेत आणि ह्या पुढील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकूण
3 क्रोशे इथं विणायचे आहेत. पुढे इथे आपल्याला एकूण 3 चेन बनवायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढील ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 2 क्रोशे मागील प्रमाणे सेम विणून घ्यायचे आहेत. सेम येथील प्रमाणे तिकडे एक चेन बनवायची आहे आणि समोरील ह्या 2 क्रोशीच्या समोरील चेनच्या घरामध्ये पुढील 3 क्रोशे इथं विणायचे आहेत. पुढे इथे सेम परत आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. इथे 1 क्रोशे सोडल्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये पुढील 2 क्रोशे इथं विणायचे आहेत. हे पूर्ण आपल्याला राऊंडला विणून घ्यायचं आहे. इथे 2 क्रोशे विणल्यानंतर चेन बनवायची आहे आणि 2 क्रोशीच्या पुढील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशे इथं विणायचे आहेत. विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या 2 क्रोशीच्या मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. 3 चेन इथं विणायचे आहेत आणि त्यानंतर ह्याच घरामध्ये पुढील क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम खालीलप्रमाणे इथे आपल्याला एक चेन बनवायची आहे. इथे आपण 3 क्रोशे विणल्या होत्या. एक साईडचा क्रोशे सोडायचा आहे आणि पुढील क्रोशियावरती आपल्याला इथे क्रोशे विणायचे आहे. सेम पुढील तिसऱ्या क्रोशियावरती पण क्रोशे विणायचे आहे आणि उरलेली 2 क्रोशिया पुढील चेनमध्ये विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 4 क्रोशिया विणायच्या आहेत. इथून पुढे आपल्याला क्रोशिया इथे वाढवत जायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. त्यानंतर सेम इथे ह्या 2 क्रोशीच्या मध्यभागी एका चेनमध्ये इथे आपल्याला हे 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे एक चेन इथं विणायची आहे मागील प्रमाणे आणि सेम 1 क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशीच्या घरावरती आपल्याला हे क्रोशिया विणायचं आहे आणि सेम पुढे 3 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 चेन इथं विणायचे आहेत आपल्याला आणि सेम मागील प्रमाणे सेम इथे क्रोशीच्या घरामध्ये 2 क्रोशे विणत जायचं आहे. सेम हे पूर्ण ह्या राऊंडला विणून घ्यायचं आहे. या पुढील स्टेपमध्ये या 2 क्रोशीच्या वरील चेनमध्ये सेम खालीलप्रमाणे परत 2 क्रोशे इथं आपल्याला विणायचे आहेत. मध्यभागी एक चेन बनवायची आहे. इथे आपल्याला 1 क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशीच्या वरती क्रोशे विणायचं आहे. इथे आपल्याला क्रोशे वाढवत जायचे आहेत प्रत्येक स्टेपमध्ये एक एक. खाली आपण 4 क्रोशे विणले होते तर वरती आपल्या इथे 5 क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत सेम खालीप्रमाणे आणि 2 क्रोशीच्या पुढील ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर ते चेन बनवायचे आहे आणि 1 क्रोशेचं घर सोडायचं आहे सेम मागील प्रमाणे आणि ते 5 क्रोशेची घरं विणायची आहेत. सेम याचप्रमाणे ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. सेम खालीलप्रमाणेच आपल्याला ह्या 3 चेन मध्यभागी बनवायच्या आहेत. एका चेनमध्ये क्रोशेच्या वरील 2 क्रोशे इथे विणायचे आहेत. आपण इथे सुरुवात केल्यापासून इथे 10 क्रोशे येईपर्यंत विणायचं आहे. तर इथून पुढे आपल्याला सेम याचप्रमाणे पुढे पण ह्या मध्यभागीच्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. 2 क्रोशे इथं विणल्यानंतर इथे आपण वाढवत गेलो होतो खाली, तर आता आपल्यावरती एका स्टेपमध्ये कमी करायचे आहे. मध्यभागी चेन बनवायची आहे आणि सेम ह्या क्रोशेवरती क्रोशिया विणायचे आहे. सेम पुढील ह्या सर्व क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत. इथे आपण खाली 10 क्रोशे विणले होते तर वरती आपल्याला इथे 9 क्रोशे विणायचे आहेत. इथे आपण 3 चेन विणल्या होत्या तर इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत. या 7 चेन आणि इथे आपल्याला हे 2 क्रोशेचे घर सोडायचे आहेत आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये सेम 2 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर एक चेन बनवायची आहे. इथे आपल्याला सेम ह्या क्रोशेवरती 11 क्रोशे विणायचे. इथं वाढवायचं आहे आणि एका ठिकाणी कमी करायचं आहे. सेम ह्या पूर्ण राऊंडला असं विणून घ्यायचं आहे.
या स्टेपमध्ये आपल्याला सेम ह्या 2 क्रोसेच्या पुढील चेनमध्ये 2 क्रोसे विणायच्या. खाली आपण 9 क्रोसे विणल्या होत्या, तर वरती आपल्याला इथे 7च क्रोसे विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला परत 7 चेन बनवायचे आहेत आणि इथे मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत 7 चेन इथे विणायचे आहेत आणि ह्या क्रोसेच्या पुढील चेनच्या घरामध्ये सेम ह्याप्रमाणेच 2 क्रोसे इथं विणायचे आहेत. पुढे आपल्याला त्यानंतर एक चेन बनवायची आहे आणि सेम ह्या क्रोसेवरती क्रोसे विणायचे आहेत. खाली आपण 11 क्रोसे विणले होते, तर वरती आपल्याला इथे 12 क्रोसे सेम विणायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. खाली आपण इथे 7 क्रोसे विणल्या होत्या. इथे वरच्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम क्रोसे विणायचे आहेत 2. त्यानंतर चेन विणायची आहे. इथे आपल्याला फक्त 5च क्रोसे इथं विणायचे आहेत. पुढे इथे आपल्याला परत 7 चेन बनवायचे आहेत आणि सेम ह्या चेनच्या मध्यभागी घरामध्ये चेन विणायची आहे. पुढे 7 चेन विणायचे आहेत. ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे सेम आणि पुढे पण 7 चेन विणायचे आहेत आणि इथे ह्या चेनच्या मध्यभागी घरामध्ये 2 क्रोसिया विणायच्या आहेत. एका स्टेपमध्ये आपल्याला क्रोसिया कमी करायचे आहेत आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वाढवायचे आहेत. इथं आपल्याला 1 क्रोसिया जास्त वाढवायचा आहे. खाली आपण 12 क्रोसिया विणले होते, तर वरती आपल्याला 13 क्रोसिया इथं विणायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला 2 क्रोसिया विणल्यानंतर चेन विणायची आहे. इथे आपल्याला खाली आपण 5 क्रोसिया विणले होते, तर वरती आपल्याला इथे 3च क्रोसिया इथं विणायचे आहेत आणि पुढे 7 चेन विणायचे आहेत. सेम ह्या चेनच्या घरामध्ये ह्या चेन विणून घ्यायच्या आहेत. ह्या 7 चेन विणल्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या समोरील क्रोसेच्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये इथे 2 क्रोसिया सेम मागीलप्रमाणे विणून घ्यायचे आहेत. खाली आपण 13 क्रोसिया विणले होते, तर वरती आपल्याला इथे 14 क्रोसिया विणायचे आहेत. इथं आपल्याला वाढवायचे आहेत. सेम ह्याचप्रमाणे हे पूर्ण राऊंड असं विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला ह्या 2 क्रोसेच्या वरील चेनमध्ये एकच क्रोसे विणायचा आहे. त्यानंतर एक चेन बनवायची आहे आणि इथे आपल्याला इथून ह्या मध्यभागील क्रोसेवरती एकच क्रोसे इथं विणायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सेम याप्रमाणे 7-7 चेन विणायचे आहेत प्रत्येक घरावरती आणि हे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या 2 क्रोसेच्या घरामधील चेनमध्ये 2 क्रोसे इथं विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोसेमध्ये सेम क्रोसे विणून घ्यायचे आहेत. एक क्रोसे इथं वाढवायचं आहे. त्यानंतर सेम या स्टेपप्रमाणे ही स्टेप इथं विणून घ्यायची आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे या स्टेपमध्ये आपल्याला इथे चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. 7 चेन विणायचे आहेत. इथले पण दुसऱ्या घरावरती 7 चेन विणायचे आहेत. इथं आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागील ह्या घरावरती 3 क्रोसिया विणायच्या आहेत. इथे मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 3 क्रोसिया ह्याच घरामध्ये विणायच्या आहेत. पुढे परत 3 चेन विणून घ्यायचे आहेत. इथल्या ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. पुढे 7 चेन विणायचे आहेत. पुढील ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे. पुढे सेम 7 चेन विणायचे आहेत आणि इथे ह्या मध्यभागील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला 7 चेन पुढे विणायचे आहेत सेम आणि 5व्या क्रोसेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे. आपल्याला इथं चेन विणत जायचे आहेत.
त्यानंतर चेनमध्ये चेन विणल्यानंतर ते 20 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. अशी चेन 4थ्या किंवा 5व्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. परत 4 चेन विणायच्या आहेत. ह्या चेनच्या घरामधून ही चेन विणून घ्यायची आहे. हे असं पूर्ण हे राऊंडला विणून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे.